नासाचं अंतरिक्ष मिशन ऑक्सिजन 4 यशस्वीरित्या अवकाशात झेपावलं। फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटमधून भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला 3 क्रू मेंबर्स अवकाशात झेपावले। ऑक्सिजन 4 यशस्वीरित्या अवकाशात झेपावल्यानंतर शुभांशुची आई भावूक। यानाच्या यशस्वी उड्डाणानंतर कुटुंबियांचा एकच जल्लोष। शुभांशु शुक्ला अंतराळ मोहिमेचे कॅप्टन। 1984 साली विंग कमांडर राकेश शर्मा यांच्या सोव्हिएत भारत अंतराळ मोहिमेनंतर शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय ठरणार। वॉटर राईड असं म्हणत शुभांशु शुक्ला यांचा अंतराळातूनच देशवासियांना संदेश। 41 वर्षांनी आपण पुन्हा एकदा अंतराळात पोहोचलोय असा संदेश दिला। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी 25 जून 1975 रोजी लागू केलेल्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण। भाजपकडून संविधान हत्या दिवसाचं आयोजन, ठिकठिकाणी पत्रकार परिषदा। राजकीय इतिहासातील काळ्या कालखंडाला 50 वर्ष पूर्ण झाली। पंतप्रधान मोदींची आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्यावर एक्स पोस्ट। 50 वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी भारतावर आणीबाणी लादून देशाच्या संविधानाची हत्या केली। नड्डांची काँग्रेसवर टीका। आणीबाणी ही लोकशाहीच्या हत्येचा काळा दिवस, एक्सपोज करत फडणवीसांची काँग्रेसवर टीका। देश झोपेत असताना लोकशाहीची हत्या झाल्याची टीका। इंदिरा गांधी यांनी संविधानाची हत्या केली नाही तर संविधान वाचवण्याचं काम केलं। संविधानाची हत्या आत्ताचे मोदी सरकार करतंय। ज्येष्ठ पत्रकार आणि माजी खासदार कुमार केतकर यांची प्रतिक्रिया। मशिदींवरील भोंग्यांबाबत मुस्लिम शिष्टमंडळाची अजित पवारांसोबत बैठक। सगळे नियम मुस्लिम समाजासाठीच का? अबू आझमींच्या बैठकीत सवाल तर सरकारनं सकारात्मक विचार करण्याची वारिस पठाण यांची मागणी। किरीट सोमय्या मुस्लिम परिसरात जाऊन स्थानिक पोलिसांवर दबाव आणून जबरदस्ती भोंगे उतरवण्यास पोलिसांना भाग पाडतायत, मुस्लिम संघटनांचा आरोप। किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये, भोंग्यांबाबतच्या बैठकीत अजित पवारांचे सोमय्यांना स्पष्ट निर्देश। सोमय्या मशिदीत जाण्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अजित पवारांची सोमय्यांना तंबी। मुंबईतील अनधिकृत 1500 भोंगे उतरवण्यात आलेत। अजित पवारांसोबतच्या बैठकीत पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांची माहिती। हिंदी भाषा ही सक्तीची करू नये, मुख्यमंत्र्यांनी निर्णय मागे घ्यावा, अभिनेते सयाजी शिंदे यांची मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी आमदार नाराज, देवेंद्र भुयार, अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील नाराज असल्याची सूत्रांची माहिती। यशवंत नाने, बाळासाहेब आजबे आणि सुनील टिंगरेही नाराज असल्याची माहिती। पक्षातील कोणत्याच बैठकीला बोलवत नसल्यानं तसंच पक्षाकडून कोणतीच जबाबदारी दिली जात नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षातील माजी आमदार नाराज, सूत्रांची माहिती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक संपन्न। अजित पवार, सुनील तटकरे यांची उपस्थिती। विधानसभेला राष्ट्रवादीला यश मिळवून देणाऱ्या डिझाइन बॉक्स या कंपनीचे संचालक नरेश अरोरा यांच्यासोबत बैठक संपन्न। महायुतीतील 7 मंत्र्यांना अजूनही खासगी सचिव नाहीत। या अनेक मंत्र्यांकडे मुख्यमंत्री कार्यालयाकडून परवानगी नसतानाही अनेक खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी काम करतायत। अनेक मंत्र्यांकडे परवानगी नसतानाही अनेक खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी अशा सर्व अधिकाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाकडून कारणे दाखवा नोटीस। अंदाज समितीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात। अंदाज समितीच्या सदस्यांची मेजवानी थेट चांदीच्या थाळीतून। चांदीच्या थाळीचं भाडं 5,550 रुपये होतं अशी माहिती। अंदाज समितीच्या सदस्यांना देण्यात आलेल्या थाळीची किंमत तब्बल 4,500च्या घरात असल्याची माहिती। अंदाज समितीचे अध्यक्ष, सदस्य असे 250 ते 350 अधिकारी, एकूण 600 अतिथी या परिषदेसाठी उपस्थित होते। नशीब सोन्याचा चमचा वापरला नाही, अंदाज समितीच्या सदस्यांना चांदीची थाळी देण्यात आलेल्या जेवणावरून संजय राऊतांचा हल्लाबोल। विधिमंडळ राष्ट्रीय परिषदेतील जेवणाची ताटं चांदीची नाहीत, विधिमंडळ सूत्रांचं स्पष्टीकरण। व्हाईट मेटल आर्टिफिशियल ताट असल्याचं विधिमंडळाचं म्हणणं। जेवणाचे दरही निम्म्याहून कमी असल्याचा दावा, अधिकृत प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार। आतापर्यंत झालेल्या एकही कुंभमेळा नियोजन बैठकीला बोलावलं नाही, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांची राज्य सरकारवर नाराजी व्यक्त।
पुणे स्थानकाच्या नामांतराचा वाद आता पोस्टरवर. नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी बेट करा. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मेधा कुलकर्णींवर बॅनरबाजी करून सडकून टीका. भाजपचे पुण्यातील पदाधिकारी प्रमोद कोंढरेंना अटक. महिला पोलीस निरीक्षकाच्या विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मालेगावच्या वाळधूतमध्ये विनयभंग करून जीवे मारण्याच्या धमकीनंतर अल्पवयीन तरुणीची आत्महत्या. आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. संभाजीनगरच्या साजापूर एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांची व्हीआयपी ट्रीटमेंट. आरोपीनं पोलीस ठाण्यात पंख्याखाली बसून कुटुंबासह मेजवानीत झोडल्याचं उघड. 17 मार्चला नागपूरच्या महाल परिसरात हिंसाचार आणि जाळपोळ करून हिंसाचार केल्याच्या प्रकरणी 9 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर. अहिल्यानगरमधील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणी आरोपी सागर भंगार दिवेने जामिनावर सुटल्यानंतर त्यानं मोटरसायकल मिरवणूक काढली. आरोपीसह 80 समर्थकांवर गुन्हा दाखल.